देवापेक्षा देहश्रेष्ठ म्हणाला की तो कीर्तनला येत नाही, मग ताप आला, काय आलं, अडचण आली असं म्हणतो. देवापेक्षा जगश्रेष्ठ आहे हे काय असं वाजवत करत बसलाय तुम्ही? पहा, युरोप, अमेरिका किती सुधारलेले देश आहेत. रात्रीचा दिवस होतोय तिकडं, रात्रंदिवस तिथं पैसे मिळवले जातात. हे असं भजन करून काय होतंय म्हणणारा एक वर्ग आहे. आता काय होतंय आम्हालाही माहिती नाही आणि त्यांनी न करून काय होतंय हे त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सगळा वर्ग आमचा एकातच आहे, याच्यात तुलना करत बसू नये. म्हणून जग श्रेष्ठ मानणारा एक संप्रदाय देवापेक्षा, त्याला जगाची वासना म्हणावी. आणि मग शास्त्र पाठ करावं, विद्वत्तापूर्ण कीर्तन करावं. मला लोकात शास्त्रात अनेक ग्रंथ पाठ करावे अशी वासना राहते. कोणालाही पाठ नाही इतकं मला पाठ असावं. त्याच्यासाठी मग पुढं थोडी उपाधी, मागं थोडी उपाधी लागावी आणि मला लोकांनी त्या उपाधीच्या नावे ओळखावं, माझं नाव लोपावं. हे तुकोबारांचा अभंग एक आहे, उपाधीचे बीज म्हणून लोपावं. तसा एक वाटणं याला शास्त्रवासना म्हणतात. आणि शास्त्रवासना, देहवासना, जगाची वासना ह्या ज्याच्या शांत झालेल्या आहेत महाराज, तो फारसा या जगाच्या इंद्रियांच्या नादात पडत नाही. तुकोबारा या अत्युच्च कोटीचा अनुभव आलेले महात्मे आहेत. का तर त्यांनी यथार्थ वर्णन केलं.